ते काल्या कुकडे जातील एखादा दिसूनच नाही राहिला बा. हा गावात हाय की नाही राहील एखादा. काय खरं आहे गड्या, 12 पिपारच्या मुंजे आहे गड्या तू. तो कसा भाऊ जिकडे चलतीची गाडी तिकडे पळते तो मांग मांग. हा बखईच्या मांग नाही लागत तू गडी की काही ना काही कांडात आहे तू गडी, म्हणून तर आपल्याला भेटून नाही राहिला. आपल्याशी बोलल्याशी होत नाही त्याचं. नाही मग इकडे झाला पार्टी करू, तिकडे झाला ढमक करू, नाही वारी हनुमानले जाऊन आता शे घाल काय ना काय आला की सांगतच राहायचे. पाय रे नाव घेतलं गडी हजर पाय आला मी लय ऐश्याला काल्या खालेले काल्या खाले. अरे काय आठवण येते की ना आमची तुले. अरे इकडे ना तिकडे काय जाऊन राहिला इकडे. अरे हो आलो आलो. हे मळ्यावानाच्या आलो आलो करून राहिला. ये पोयत ये लवकर. आलो ना बाबा, आवाज देता बरोबर तर आलो बाबा. बाप्पा कालू शेटचे तर काही जमीनले पाय टेकून नाही राहिले बाबा. गावात हाय की नाही हाय, काही आवाज नाही, काही नाही, फोन नाही, तार नाही, काही नाही, भेटणं नाही, बोलणं नाही, काहीच नाही बाबा. कुकडे हरपेलास बाबा तू काल्या बा. आम्हाला तुले भेटा आट्टे बा, तूच गायब असत. तुले काय सांगा बा, नवीन शिकार आहे ना, नवीन शिकार सापडली ना. माऊली होतं खाण झालं चालू, जास्त काढणार होतो मी अटकेल. माऊली होता मेळ दिला ना आणून. परे या मावल्याला कोणासोबत जमलं बाबा. खेबड तोंडा रुपया खर्चच नाही का. कोण कोण पटुली रू आहे ना. साऱ्या गावाला चिकट आहे ना. हा कोण कोण आहे पण कोण आहे बापा. तुला वाकाय तोंड्या मावली आहे गड्या तो. आणि कोण आहे रे बापा, कोण आहे, कोण अशी पटवली बापा त्यानं अप्सरा. हा कोण पाहिलं त्या हिंबट तोंडाकडे. ते तसं नाही ना भाऊ, दुरून डोंगर साजरा तुम्हाला ते वाकाय तोंड्या मावली. पण त्यानं प्युअरचा माल पटवला तुम्हाला सांगतो. हा पुरा हो द्या. पण आता काही सांगत नाही मी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरं मित्र. चला मग बाय बाय. हो बापा असं काय करून आला बाबा. चाललो अरे सांग बाबा काय तर कुकडी चिटकला हा माऊली तर सांग लवकर. कोण आहे त्याची आटप. नाही गड्या तसं नाही सांगत बा. हा प्रेक्षक म्हणतील तर सांगेन बा मी, तसं तर काही मी सांगत नाही तुम्हाला. प्रेक्षक हो पहा बा कसं हा तसं सांगत नाही म्हणते. तुम्ही कमेंट्स करून सांगा काय याला सांगायला बा. आम्हाला कमेंट्स करा बरं. सांगणार बा काल्या सांगणार. माऊली कोणासोबत चालू आहे तर कुकडे टाका भिडला या गळ्याचा. हा कुकडे जमलं. मी कोणाला सांगसान नाही ना बा. हो नाही तर करसान गात माजून फालतू. कसं तू मलेच मारीन बरं तो. हा एक तर कसं आज मलेच एकट्याला माहित आहे, कोणाला माहित नाही. का तुला एवढं चबरे वाटतो का लोकांना सांगेल. हा आम्ही अजिबात नाही सांगत. सांग कोण्या बाई बरोबर चालू आहे त्याचं. हे आपला बबन नाही का बबन, हा माऊलीचा दोस्त, त्याच्याच बायको बरोबर केलं त्यानं सुरू. मस्त टकाटक चालू आहे दोघांचं बी. अरे ते बाई चले चांगली यार बा. हा ना कोणा घेण्यात नव्हती देण्यात नव्हती. ते बाई असे धंदे करते का रे बापा. हा काही सांगून आला का लय सभ्य बाई आहे रे बापा. ती सज्जे नाही ना बाबा. ती बाई कामाशी काम ठेवते बा. आता काल्या काही फेकून राहिला अटीसा. याले कसं माहिती काही ना काही विषय पाहिजे. असे विषय रंगवते हा काल्या. काही बोलतं का ते बाई का एवढी फेरी बायला का कोणाकडे पायच नाही ना बा. खालची मान वर नाही करत ना बा. तू काही सांगून राहिला का बबन्या बायको माऊली सोबत चालू. काही का अफवा बचून राहिला गेले का गावात. अबे मी दुसऱ्यासोबत खोटं बोलीन पण तुम्ही माझ्या दोस्त आणि तुमच्या बरोबर थोडी खोटं बोलणार आम्ही. खरंच माऊलीचं चालू आहे बबनच्या बायको बरोबर. अरे बा ते टकाटक करतात तर आम्ही सोबतच असतो ना बाबा. आम्हाला नाही भरोसा बसून राहिला बा. तू खरं सांगतोय खोटं सांगतो. हा मला त्याचा अजिबात विश्वास पटून नाही राहिला बा. मला वाटून नाही राहिला बा. ते बाई तशी नाहीच ना. हा काही सांगते. हा काही बदनाम्या करते का त्या बाईची इले का. हा ते बाईले चांगली आहे रे बाबा. अरे बा नाही चालू बस चूप राहा बा. हो आता काही मा डोकं खाऊ नका. चाललो मी आता. हा काही थांबत नाही मी अटीचा. हा पहिले सांगा तर लोक ऐकत नाही. यायला सांगतो चालू आहे ते म्हणतात नाही ते बाईले शेरीबा घ्या मग हिसके. शेरीबा मला काय करायला लागते. हो काल्या अरे चाललंय थांब ना बे थांब ना. जा बे जा डोकं ना हो. खरंच चालू असेल का रे या बाईचं. खरंच असेल का बबन बरोबर टाका भिडेल का. काही सांगता येत नाही भाऊ आजकाल बाईचं. देव जाणे बा आपण काय सांगू शकतो सांग आता. त्या बाईचं मन झालं असेल बोललं केलं असेल तिनं लफलं. जाऊ दे काही असो काही घेण देण नाही आपल्याला. जाऊ दे मग तिचं पाप पुण्य तिथे आपल्या कुठे डोक्याला ताप घेतं घेणं ना.
आला ना आता हा सांड्या. पाहतो ना आता याले. येऊ तर दे इकडे. सांगतो ना तो फिरते इकडे तिकडे जंगलाई ना. का शेठ वळ हागले की पिपय बापा. हा एवढा टाइम. तुले काय सांगू, मला खाल्ल्याशिवाय येतच नाही ना. प्रेशरच मारत नाही गाडी. बापा बसलो बसलो काही झाली नाही. मग बापा आखरी शेवटी तामाक खायला गेलो मी. बाबूरावला तामाकू मागितली, एक वेळा तामाक खाल्ली आणि मग डबल गेलो. मग प्रेशर आलो कुठी. काय सांगू तुले कथा. हा ना मग का पुरा दिवस लागते का हाग्याले. हा असे कोणतं हागणं आहे बाबा तुमचं. हागणं झाल्यावर बाबूराव भेटला. काय म्हणे गड्या माऊली तू काही भेटत नाही म्हणे बा. मग काय बघ गेला बा पुळ्या सोडणं त्या गड्यानं चालू गप्पा गोष्टीन. मग कसं म्हणून झाला टाइमपास. आणि त्या वहिनी होत्या ना मग अजूनच टाइमपास लय बसल्या मग इकडल्या तिकडल्या हाणत. बरे लोक भेटतात बाबा. आम्हाला तर कोणी येतही नाही भेटायला. रिकामचोट माणसाचे धंदेच येतात ना. म्हणून तर लोक भेटायला येतात बाबा तुम्हाला. शेटले भेटायला येतील नाही तर कोणाला येतील बाबा. काही बोलतं का मी कशाचा काही रिकामचोट. आता मला प्रेशर आलं ना आता म्हणतातच मी तर तामो खाल्ली बाबूरावचा तो होताच तटीचा. मग आता तिकून झालं माया काम कार्यक्रम तटीचा वर आलं बापा. मग बसला आता गप्पा भेटल्यावर माणूस गप्पा मारीन नाही तर काय तर काही बोलतं बापा तो. मला तर कामाची एवढी आवड आहे की बस पाय ना ती अगदी 2 पाता लावले की मी. फेकत नका जात जाऊन अटीसा. हा मीनच नेल होते ना त्या अर्धे उबार पाथा. फक्त टेकुल्या तर म्हणता की मीनच नेनल्या बापा या 2 पाथा. हा काही बनत हवं मला तर. मी हाव ना अटी उरापटावर घेणारी हाय बायको. मग काले करा लागते बापा काही. तू अशी कणकण करू नको बा अशी. फालतू कसं भांडणाचं काही उपट करू नको घेण्याचे ना. तुला लगनची सवय आहे. आलो मी आता करतो म्हटलं ना. तू भलतीच बाबा ट्रंग फोन करत राहतं. हेच बा मला हे पटत नाही. मग करू नाही तर काय तर. तुम्ही जंगलाईने फिरता. मी काय काम करू काय. मला कामाचे पैसे लागतील आता. घरच्या वावरात काम करीन तरी मला रोजगारी लागेल सांगून राहिली आता. उधळ घेलाय का हे. काम करा मी उधळ घेलाय काय. तुम्हाला तेवढंच काम करायला लागेल. तुमचं नाही का वावर. माझ्या एकटीच आहे का हे. अरे जेवढं पीक निघीन ना तेवढं तू जिकत जाय. तूच पैसे घेत जा. मा डोक्याला झंडू बाम लावू नको. फालतू घेणार ना मा डोकं खाऊ नको तू आता. एक दिवस तंबाखूची पुढे माझ्या घरी नाही राहिली. मला आता तलप शिवाय जमत नाही तंबाखू शिवाय. आणि तिकडे खायला गेलो तिने लावली टिपरू माग. काय लेक बाई आहे. थांबा ना. काल बुचळच आणतो ना मी तंबाखूचं. मग समजते तुम्ही कोणाच्या वावरात जाता तर तंबाखू मागेले. नुसता तंबाखूचा बहाना असते ना. इकडे तिकडे फकाल्या मारायला पाहिजेत ना. मग काय मग तंबाखू बापा माया सरली. मी विसरलोच बाबा घरी. हे असे बहाने आहेत ना. मग मागे कणकण लावू नको. नाही तर चालला जाईन घरी. पहिलेच तर माही कसं या लवण्याने तुझी माझी कंबर दुखून राहिली. माझ्या हातपाय दुखून राहिले. माझ्यानं काम नाही होत आता. बापा लयच निंदलं ना बापा तुम्ही ना. पुरा वावरच निंदलं ना लवण्यानं. अटी कोणाला झगडे दाखवून राहिले. चाललं जाईन घरी. मी बी चालली जाईन घरी. मी काय एकटीनंच घेतलं काय हे करायचं काम. डोकं नको लय कणकण करतं का. चाललो मी घरी चाललो. पहिलेच तर माझी कंबर दुखून राहिली. सारी वाईट वगैरे दुखून राहिले. तिला काय सांगा रे. माझ्या इकडे काय काय दुखते मला माहित आहे. ही बाई मागे फुदालाच लावत राहते. फुदाला एकही दिवस प्रेमाने बोलत नाही. मुठ्या शेंडी चाललो मी घरी. पाय ना काय गेलाय तर गेला ना. खरमस्ती करते ना तो. गेला. थांब रे तू. भाकरच नाही देत तुले आता. त्या काही सांगतो ना तुले काय आहे तर जाय आता बाबू तू जाय ना. मस्ती करतो ना जास्त. जाय नाटकं तर भलतेच करते. कंबर दुखते माया. पाय दुखतात माया. यानं का धसाचे रस केले अटी. झाबरू हा बोल ना. काय म्हणतो रे. अरे झाबरू तुला काही माहिती आहे की नाही गावातलं. मला काहीच माहित नाही बा. काय झालं बा. काय झालं गावात. कोण नाही बा. कोणाला सांगशील नाही ना बा तू रे. तुला सांगतो नाही तर मग राहू दे बापा. सांगत नाही अटी नाही कोणी. शांताराम भाऊ गावात नाही ना. मला कोणीच नाही शांताराम भाऊ घरी जायला. आपल्या गाठला माऊली आहे ना. त्याचा लफडा आहे बा. त्यानं बाई पटवली आहे आता. तो काय रे मेन गुन्ह्यात जेवणाने त्याच्या तोंडाची माशी नाही उठत त्या माऊलीच्या. कोणती बाई पटवली रे बा. कोणती बाई पटवली बाबा. तो माऊली असा दिसते त्याच्या तोंडाची माशी नाही उठत. पण बेजा चाप्टर आहे तो. पटवली कोणाची बायको. कोणाची. बबनची बायको. काय रे बाप्पा. माऊलीला आहे काही जरा शिकला. त्याला खाल्लं त्याच ताटात धागला. पण दोस्त आहे ना बा बबन्या त्याचा. जीव देतात ना एकामेकासाठी. त्याचीच बायको पटवली आराम करा ना. आता काय खरं राहील बेकार होईल आता. लोक विचारच नाही करत. राहणार बा हे खोटा आहे बाबा. मी जर एखाद्याला सांगितलं तर बा फालतू घोर अजून. खरं आहे ना हे. माऊली चालू आहे म्हणून त्या बाई बरोबर. बापा कोणाला नको सांगतो हे. कसं आपल्यामध्ये ठेव. आणि 100% खरी बातमी आहे ही. मीच राखण होतो ना बा. शाळा भरायला गेले त्याचं विठ्ठल नामाची. बरे लोक राखण ठेवतात गळ्या. इकडे तिकडे नेतात बा. कांड कुंडईत म्हणजे तू हजरच असतो लेका. खाल्या कसं हे धंदे सोडून दे बा. याच्या नादी लागू नको. बरं बरोबर होऊन राहिले लोक. हे बरोबर नाही बरं. आणि जवान पोराची हे कामच नाही आहे. आपली कसं पहिले प्रगती साधा. 2 पैसे कमान मग या लफड्या नादी लागा. याची चटक लागली की बेकार असते बरं खाल्या.
काय गड्या काय रोज जात असतो, कधी नव्हत असते आपलं, कधी कधी पहाड शका असं असते आपलं काम. अरे बाबा या कधी नव्हत नसतं माणूस वाया जाते ना, चटक लागते ना माणसाले, त्याचं पण आपल्याला करा वाटते. कसं जायचं नाही बाबू खाली आला बरोबर, आता नाही जाणार, आता नाही जाणार, आता बंद डायरेक्ट. झाबरू काय डोकरं इकडे आले का भाऊ इकडे? काय शांताराम भाऊ इकडे तर काय आले नाही बा आपल्या वावरात. काऊन तुम्हाला दिसले काय बापा? आता बाबूरावच्या वावरातून आलो खडखड खडखड धड 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 खडखड खडखड, मक्या तमाशा घातला जाईन बाप. नुसतं इकडून गेले तिकडून आवाजही दिले निघले नाही डोकरं. खडखड खडखड खुडखुड खुडखुड खडखड खुडखुड चालू होतं बाबूरावच्या मक्यात. आता काय सांगा की बाबूरावच्या मक्यात माऊली बमण्याची बायको आहे म्हणून त्याचं झांगड चालू आहे. काय सांगा आता शांताराम भाऊला आपण. राजा शांताराम भाऊ या डोकऱ्यानं बेजास कावांना लावला राजा. खाल्ला खा सांगिने लागू देऊन राहिले, हे इकून झाले इकून हजर आहेस ना. आता आपण नाही का रात्री रखवाले करून राहिलो बापा, रात्री वाळीले. तू या डोकऱ्याचा बंदोबस्त बसतो मी, 7ची मशीनच आणतो आता. ते झटका ती मशीन घेऊन येतो आणि कंपाऊंड करून टाकतो. आता डोक्यात टाकणार बहा. मग ते रात्री कसं रात्री पाळी लिहायला पुरत नाही वावरात. एखाद्या दिवशी एखादा सरप डसला तर फालतू जीवान जाईल माणूस. बरं तिकडे चाला आपल्या वावरात, त्याच्या वावरातले डोकरं येतील तिकडे धोऱ्या थांबवत आला. हो चालता बाबुरा चालले. हो बाबुरा, अरे बाबुरा आला आला माऊली. बाबुराव लेख तू होता म्हणून मा मेळ आला रे बा. तू यायच्या ना हा तू नसता ना तर मा गेम फिटच नसता झाला रे बाबा. हो मस्त मेळ आणला गडा तू ना. तू बायको तिकडे नेले तू ना, तू तिकडे गेला आणि माझी इकडे शाळा झाली. मजा आली ना तुले, आनंद घेतला ना तू त्या गोष्टीचा. आपल्याला कसं तेवढंच पाहिजे, दोस्तीसाठी आपण काही करतो. तर पण कसं आता लक्ष ठेवचं बरं पुढे. तो शांताराम गेलता त्या मक्यावरून तो डोकरं डोकरं करे, तो माझा आलता. तो म्हणे मी दगडच मारतो. का बेकार झालं असतं काल तुमचं. जातं फुल ना रे बा, फुल एकदम एन्जॉय केलं मी. फक्त कसं तू लवकर नको येत इकडे, तुझ्या बायकोला घेऊन कसं मार तसं समजत नाही ना. घोर होते ना थोडासा. अबे बापा नाही जमत ना बाबा, तरी बा अर्धा घंटा काढला ना. इकडे तिकडे काय बैल पाजायला लावले तर काय ढमो के टमो कारण सांगू सांगू थंडा घा झालं मी मा बायकोले. हे फक्त तुझ्यासाठी केलं मी सारं, नाही तर मी तो कोणासाठीच करत नाही एवढं, फक्त दोस्ताने खाती. अवघड बाबूराव तू आणला बाबा मेळ, नाही तर मेळच नाहीये ना बाबा. मग इकडे तिकडे वावरा फावरात कोपरे कापरे पाहिल्यापेक्षा, मका झांबल झांबल त्यापेक्षा आपण एखादा लॉज गीज काही तिकडे नेत जाय ना बे. गाडीवर बसवली की बिन पट. पाहिले का बाबूराव काय सल्ला देऊन राहिला तू? पाण्याहून पानसटले का लॉजवर नाही म्हणतं? काय बंद्या गात माझून करतं का माय की माऊलीचं बबनच्या बायकोसोबत चालू आहे. काही आज गड्या तू काही सल्ला देत तू, म्हणजे मला उभा झालं ना गड्ड्यात इथून काढून फकड्यात टाक. काही का माणूस असरे बा तू. हवले का हात जोडलेला का तुले? आता तू एवढी 10 मिनिटात 15 मिनिटात होत नाही. तुले पाहिजे 2 घंटे 3 घंटे. आता वावरात भेटतात का? एवढा टाइम भेटते का वावरात तुले? 2 आणि 3 घंटे. हे का आवेशकारी जागा आहे का वावर? मग लाजच आहे बाबा. एकदा पैसे भरून दिले 24 घंटे काही करा तिकडे आडवे जळवे कुदा. बाबा मस्त आहे रे, मस्त सल्ला देतले का तू. पण मला असं म्हणणं नव्हतं की बा कसं एखादा घंटा जरी भेटला आपल्याला तर कसं पद्धतशीर मेळ येते बा, मोसंबंदी गाडी येते असं म्हणणं होतं. पण तुले का हो म्हटलं की धूस लागते तुले बाबा. कोकळच्या कोकळीत जातं बाबा तू. आपलं काम असतं काय, सल्ला कशा परफेक्ट असतात आपल्याला. पण ते काय पैशाचं काय तर देणं बा रोजदारी रे बापा, ते टाईट करणं. 300 रुपये रोज. 300 काय 400 रुपये घेणं बे. ती काही रोजदारी दे तुम्ही, तुला 900 रुपयेचा. काय विषय आहे का पैशाचा? फक्त कसं आपला मेळानं जाय तू तिला, कसं ते आवरात सांगत जाय तू फक्त. काही तिघा फिगाई देऊ नका बापा, आम्हाला काही रोजदारी पाहिजे नाही. हे दोस्ताना खातीर होतं आपलं. तिचीच रोजदारी दे बापा. 300 रुपये झाला बे, दोस्ताना खातीर बी म्हणतं. पण 300 रुपये रोज कुठे रे? कुठे आपल्या का 300 रुपये 150 रुपये तर रोज आहे बाईले. हेंबाळत होत रे का मी काय खाऊन राहिलो का? मा घरी पैसे तिला द्याने लागतील काय ना काही. शिल्लक पाहिजे नाहीत का? एवढ्या का कंजील का याच्यात कंजूसी करत असल्या का? बरोबर बाबा. मग असं असेल तर 300 सांगून 400 देतो मी तुले. तिला जर देत असेल तू तर मला वाटलं बा 150 खिशातच घालतं का 300 दिले तर. काही सांगता येत नाही, तुझ्या भरोसाच नाही. तू आहे एक तर जाण मॅन बा. तू याशी काही गप्पा मारायला पुरत नाही. माझ्या तिकडे वाया जाईल बा. चाल बापा मी चाललो घरी माया. हो जाय जाय. ले पुरं पिसं जमलं रे भाऊ तिचं. काही सोडत नाही आता दिले. रोज माझ्या पुढे टाकत्या. त्या वारात नाही गळा कामाला, त्या वारात नाही गळा कामाला. चाल बच्चा आपण जो आता फेरफटका मारून येऊ गावाले. हो माऊली भाऊ आला की नाही वावरात मेळ आला की तुमचा? मग चांगली घोसली की नाही चांगली? बे वावरात तर मेळ आला पण लगा टाईमच नाही पुरला ना. टाईम आपल्याला एक तर टाईम लागते जास्त. अर्ध्या घंट्यात जिकडे तिकडे करायला लागलं. म्हणून मेळ हुकला ना आपला. मजा नाही आली सारी. काय खाता हवा तुम्ही एवढं? एवढा टाइम लागते लागे तुम्हाला? नाही तर तास तर गळतात बापा. काय म्हणजे काय जादू काय बापू?
काय खाता तुम्ही? हे तुला नाही सांगा लागत, ते सिक्रेट आहे. काय खा लागते काय नाही तर हे का कोणाला सांगितलं चालते हे बाळे? त्या गोष्टी लीक नसतात करत. आपली पावर आपल्या हाती ठेवा लागते बाबा. काय का जगजाहीर करतो काय? मापासून लपवा तुम्ही आता. हा मला सांगत नाही का तुम्ही काय आहे तर? सांगा लवकर मुकट्यानं काय आहे तर. हा सांगा. पाहिजे बबने आला ना, बोल नको ना भावा. आणखीन ना मा घरावर मोठे घेणं देणं आला ना तो भुत्या पाय ना. अरे आला आता डोलत डालत घेऊन राहिला. काय बबन हो, काय हाल लावले राजा तुम्ही ना वहिनीचे बा. कामाला जा लागून राहिलं वहिनी राजा. तुम्ही एवढे मोठे बलाढ्य माणसं असल्या. हा काय मा हे सोबत नाही बा तुम्हाला. वहिनीला कामाला घालता राजा तुम्ही. नाही वहिनीले बंगळे टाकतो जो काय देतो. हा वहिनी राणी नाही का? आहेत तर खाऊ घालतो वहिनीले. कामाला जा लागेनच भाऊ. मी का राजा आहो काय? हा शेतकरी आहो ना मी. काम करावंच लागते अडीसा. अरे बबन ह्या काल्या म्हटलं काय ऐकतं बिले का? हा पुन्हा मजाक घे, कोणाची मजाकच घेतील. हा हेमाळ्याला समजतच नाही कोणा ह्या कोणाची. हा आपण शेतकरी आहे, बाय खायला वावरात पाठवावं लागते तर माझी बायको जात नाही कामाला वावर. जातेच ना प्रत्येकाची हालात हे. दिले बाबा बबन भाऊ. नाही तर येईन बा तुम्हाला राग. नाही एवढा काय समजत नाही का मला. मी काय एवढा हेंबाळा आहो काय? पाहिले का बबन काही बोलावते नाही बा. त्या घरी काही चहा पाणी प्यायले काही नाश्ता गिष्टा करायला काही. हा काय का माणूस आज काय पार्टी गिटी ठेवत नाही बा. एखादी दिवशी मिरच्याची भाजी काही भजन गिजन. काय माणूस आज बाबा. हा बोलात जाय ना कधीतरी त्या घरी. ते भला आता तू येत नाहीस बाबा. काय आता म्हणून राहिला बोलावत नाही. चाल आता जा घरी जा. माऊली हो जमलं ना. जा ना जावं लवकर. जावा चहा पाणी नाश्ता करून यायच्या घरून जरा सेटिंग लावून या. लाईन गिन मारायला जा ना. जावा लवकर. रे बापा तू ऐकू गेलं घालतो घर. अरे काय म्हणून राहिला चाल मा घरी. बापा घरी गेला तर खायचा पाशीन तू. आणि पोहे खाऊ घालची. मग ते मी नाही खात रे. बोर व्हायला मी ते पोहे खाऊ. एखाद्या दिवशी मस्त मिरचीची भाजी ठरवून नाही मटण गिटण आणू. मग इंजे आले बापा तुझ्या घरी. हा तसा काही येत नाही मी. नाही तुले रसगुल्ले जेवण खाऊ घालतो. मटण बाई झाले खायले. हा भेजा चवना लागला तू माऊली ते तोंडाले का? हा मा घरीला वायर कुटके खातेस तू. दंगडा गेले ते दिवस राहिले तर आठवणी. आता कसं नवीन आहे गोष्ट आपली. बरोबर बा. आणलं एखाद्या दिवशी मटण किटण की मग सांगेन तुले. हा चाल बाबा. मला वावरात जायला लागतं बा. चक्कर मारेले. एक तर बायको जायला होती कामाले. हा ते काही जाणार नाही वावरात. हा मलाच जा लागेन आता. हो जाय जाय. काय राजा हिवाळे माणसं आहे तुम्ही. आता जातील बबने घरी. आले जाते बबनेच्या घरी थंडी करून घ्यायला. हा पहिलेच तर थंडागार व्हायला आम्ही. काही माणूस आहे. बरं मला ज्या दिवशी चाणस मारा त्या दिवशी बरोबर जाईन मी बबन्या घरी. तू टेन्शन न घेऊ ना. ज्या मतानं करा बा तुम्ही. मला काही सांगू नका बाबा. चाल चला.